आपण बघतोय हा जोरदार पाऊस आणि त्याचा परिणाम हा पुढच्या 2-3 तासात जास्त जाणवणार आहे, कारण हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज आहे त्याप्रमाणे या भागात मुसळधार पाऊस पडेल। आणखीन एक महत्त्वाची बातमी, दादर पूर्व भागामध्ये एक झाड कोसळलेलं आहे आणि या संदर्भात आपण थेट जाणार आहोत। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, कुठे नेमकं हे झाड कोसळलेलं आहे आणि सध्या त्या भागामधली आपण ही परिस्थिती सुद्धा बघतोय, अधिक माहिती द्याल? प्रज्ञा, आपण पाहतो ज्या पद्धतीने सातत्याने सकाळपासूनच जे आहे ते पावसाने दमदार हजेरी मुंबईमध्ये लावलेली आहे, त्यामुळे आता दादर परिसरातील पूर्व भागामध्ये जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो झाड कोसळलेला आहे। झाड कोसळल्यामुळे आपण पाहतोय की गाड्याचा जो आहे तो मोठा प्रमाणात नुकसान झालेला आहे। खरं तर आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर ऋतू तावडे यांनी दावा केला होता की मुंबईतले जेवढे झाड आहे त्या झाडांचा जो आहे तो मेडिकल केला जाणार, त्याचा एक रिपोर्ट बनवला जाईल की पुढील वर्षासाठी हा झाड किती दिवस जगू शकतो, कुठला झाड हा किती दिवस जगू शकतो आणि त्या झाडाची कॅपॅसिटी किती आहे, या सर्वमध्ये त्यांनी दावा केला। परंतु हा सर्व दावा जो आहे तो फेल होताना आपल्याला दिसून येतं आणि हा झाड ज्या पद्धतीने कोसळलेला आपण पाहतोय की भला मोठा झाड आहे आणि ज्यावेळी ह्या गाडीवरती पडलेला, त्यामुळे गाडीचा देखील मोठा नुकसान जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। खरं तर गाडीचे देखील ज्यांची गाडी आहे ते देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने हवामान विभागाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरामध्ये ठाणे, रायगड, पालघर यासारख्या शहरामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस कोसळण्याची शक्यता जी आहे त्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आणि पुढील 3 तास जो आहे तो महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ज्यावेळी हा जडापासून जो आहे तो हा झाड जो आहे तो कोसळलेला आहे, आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हा झाड आहे तिथून पाहतोय की पण पुढपर्यंत अग्निशमन दलाच्या माध्यमातून झाडा जो आहे तो काढण्याचा प्रयत्न देखील युद्ध पातळीवर सुरू। परंतु सर्वात महत्त्वाचं की अशा पद्धतीने आता सातत्याने पाऊस जो आहे तो पुढील काही महिना जो आहे तो मुंबईमध्ये बरसणार आहे। परंतु या जे काही झाडं आहेत त्या झाडाची पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की या झाडांचा मेडिकल रिपोर्ट करण्यात आला होता का, जो दावा मुंबई महापालिकेच्या महापौर यांनी केला होता। ही सर्व झाडं जी आहे ती पावसाळ्यापूर्वी कटिंग करणं अति महत्त्वाची होती, परंतु कुठलाही भाग जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला नव्हता, असं स्पष्ट चित्र जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याचमुळे हा झाड देखील कोसळले असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे सध्या तरी अग्निशमन दलाच्या माध्यमातून या झाडाचा जो आहे तो कटिंग याला बाजूला करण्याचा प्रयत्न देखील सुरू होते, परंतु अशाच पद्धतीने पुढील 3 तास जे आहे ते मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात बरसणार आहे। प्रज्ञा, रिजन, सगळ्यात महत्त्वाची बाब ती झाडाची जी मुळं आहेत ती अक्षरशः तोकडी आपल्याला पाहायला मिळतात, कारण मुळच नीट राहिलेली नसल्यानं हे झाड अगदी सहज उन्मळून पडलेलं पाहायला मिळतंय। पण असं येत्या काळामध्ये म्हणजे एकाच रात्रीच्या पावसानं जर अशा पद्धतीनं हे भलं मोठं झाड कोसळणार असेल तर येत्या काळात अनेक झाडांचा प्रश्न आवासून उभा राहू शकतो। यावरती नेमकं प्रशासन काय करणार हा प्रश्न मात्र अर्थातच पालिकेला विचारावा लागणार आहे। साधारण किती वेळ जाईल हे संपूर्ण झाड इथून हटवायला आणि या भागातली वाहतूक जी आहे ती पूर्णपणे वळवण्यात आली आहे का? सध्या प्रश्न आपण पाहतोय की ज्या भागामध्ये मी उपस्थित दादर येथील ईस्ट भागामध्ये त्या ठिकाणी मुळापासून हा झाड जो आहे तो कोसळलेला आहे आणि त्यामुळे सध्या तरी या भागातली जी कार येण्याचा जो मार्ग आहे तो वाहतूक जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे। सर्व लोकांना जो आहे तो फिरून आपला गाडी जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी मार्गस्थ करता येणार आहे। ज्या गाडी मालकांचा जो गाडी नुकसान झालेला आहे ते स्वतः आपल्याबरोबर आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, मला सांगा, आता ही गाडी ज्या पद्धतीने डॅमेज झालेली आहे मोठ्या प्रमाणात, किती वाजता लावलेली गाड़ी आणि कधी हे दुर्घटना झालेली? मैंने उधर से रात को मैंने पुणे से इधर आया भाड़ा लेके, और उधर सब पूरा पानी भरा हुआ था, एकदम पूरा पानी भरा हुआ रहने से मैं किधर जा नहीं सकता था, तो मैंने इधर गाड़ी थोड़ा लगा के थोड़ा आराम करूँगा, जब खुलेगा तो चले जाऊँगा मैंने। तो मगर वो जब मेरे को नींद लग गया था तो फिर उसके बाद में झाड़ 4:45 बजे गिर गया है। तो उस दौरान आप गाड़ी के अंदर ही थे? गाड़ी के अंदर ही था मैंने, और इधर मेरे को थोड़ा मार लग गया है इस साइड में, ड्राइवर सीट पे ही था मैंने। तो जब भी झाड़ गिर गया तभी मेरे को एकदम ये दर्द हो, मार लगने के बाद में मेरा नींद उछाल गया। मेरे को फिर लोग ने गिलास तोड़ के दरवाजे का मुझे बाहर निकाला। तर आपण पाहतोय प्रज्ञा, अशा पद्धतीने आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जे लोक अशा पद्धतीने गाडी जे आहे ते झाडांच्या खाली लावतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब आहे की अशा पद्धतीने झाडं देखील कोसळू शकतात आणि तुमचाही देखील जीव धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे जे काही आपली गाडी आहे ते अशा पद्धतीने झाडांच्या खाली लावू नका, असा एक प्रश्न आणि एक म्हणजे एक जे काही निदर्शन आहे ते आपल्या समोर येतोय की लोकांनी झाडांच्या खाली जे आहे ते आपल्या गाडी लावू नये। नक्कीच, आणि सध्या आपण बघतोय अगदी थोडक्यात जे चालक आहेत ते बचावलेले आहेत, जे गाडी मालक आहेत ते बचावलेले आहेत, मात्र आता पालिकेसमोर अनेक प्रश्न आहेत। रात्रीच्याच पावसानं जर अशा पद्धतीनं झाड उन्मळून पडत असेल तर झाडांच्या बाबतीतला एक मोठा प्रश्न सध्या
समोर उभा आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान.